दिवशी मी घरी मातोश्रीला गेलो, साहेबांना भेटलो. बाहेर येताच हे साहेब भेटले. साहेब, मी मर्सिडीज घेतली, जरा बघा ना, पहा ना. मला म्हणलं चल दाखव. गेलो, पाहिली, म्हटलं छान आहे, अभिनंदन. मी आपलं कानाचं इन्कम टॅक्सला दाखवलीस का रे? नाही, काय गरज आहे? मर्सिडीज गेली इन्कम टॅक्सला, म्हणजे पैसे कुठले दिले असे विचार कर. याला माहीत नव्हतं. मी माझ्या सीए कडे नेलं आणि माझ्या सीएला सांगितलं तू ऑफिशियली दाखव. नितीन जोशी सीएचं, अनेक वर्षाचे. असा व्यक्ती असे आरोप करतो आमच्यावर. अजून जोक आहे, भाजपा ठग्यांचा पक्ष बनलेला आहे. हा शब्द कोणाला बोलावं हे त्याला माहित नाही. अनेक वर्ष आमच्या सोबत राहिला, मग तो पण ठग्या होता ना, अलायन्स मध्ये होता, युतीमध्ये. मग हा पण तसाच होता का? आम्ही त्याच्यातून बाहेर आलो, हा अजून ठग्यामध्येच आहे. असं म्हटलं तर देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट बनवावा. देशाची जनता भाजपला ठग वाटते का? मणिपूर देवेंद्रला आणि लडाखला जायला सांगतो का? मग कळत नाही. आता नुकतेच देवेंद्रजी लडाखला जाऊन आले. जाऊन या म्हणजे काय? आज तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस राज्यात देशात सगळे पक्ष सांगेल तिकडे जातात. उगा टीका करू नकोस. 5 वर्ष मुख्यमंत्री असता देवेंद्रनी तुम्हाला सांभाळलं, अशी परतफेड करू नको. मला माहितीये कुठे कुठे कसं कसं सांभाळलं. मी तेव्हा देवेंद्रजींना सांगत होतो, साहेब हा ठाकरे असला तरी साप आहे, उलटा फिरतो नेहमी. मी अनेक वेळा पाहिलं. एक घटना सांगतो त्याचा स्वभावाविषयी. साहेब गेले. साहेब गेल्यानंतर ते साहेब बरेचसे रुद्राक्ष घालायचे. ते घरात एका ठिकाणी ते गेल्यानंतर रूम मध्ये त्यांच्या होती. साळगावकर म्हणून ते मातोश्री द्यायचे, साहेबांना येऊन गप्पा मारायचे. पांडुरंग साहेब ते आले आणि त्यांनी पाहिलं, रुद्राक्ष हातात घेतलं सगळं. उद्धवजी, अहो हे कुठेतरी जपून ठेवा आणि काही वापरा तुम्ही. काय करावं? बाळासाहेबांचं नाव सांगतो, साहेबांच्या नावाने पक्ष चालवतो, येतात स्वतःला. हे 5 माणसं नाही थांबणार. काय कहो रुद्राक्ष? अशी हातात घेतली आणि फेकून दिली. हे प्रेम बाळासाहेबांवर नाही म्हणा. पांडुरंग साळगावकर घरी घेऊन येतो. प्रोटेक्शन लावलं तर मी येईल का? मला माहितीये प्रोटेक्शन वाल्यांना सांगितलं, सत्ता आमची बाजूला होती. असा माणसाने टीका करू नको. तुझी बरीच असलीयत आहे. 39 वर्ष होतो बरोबर. काय नाही माहिती आहे मातोश्रीतलं, पण अजून काढतच नाही मी. बोलू नको अंतर्गत. बाळासाहेबांकडे पाहून साहेबांनी मागून एक शपथ घेतली. तेव्हा मी जेव्हा बाहेर पडलो सांगून साहेबांना, 1-1.5 महिन्याने फोन आला. त्या आमचा कांचन नेपाळीत, त्याला फोन आला. थापानी नंबर दिला. हा धावत आला, साफ कर. म्हणलं कोण साहेब? आता झाले होते 6 महिने. मला लक्षात आलं बाळासाहेब. म्हणलं ते साहेब जय महाराष्ट्र. मग मला विचारलं कसं काय, मुलावेळा विचारलं. मला नारायण फोन यासाठी गेला की तुझ्याकडून मला एक शब्द पाहिजे. तुला माहितीये तू कोणापासून मोठा झाला, काय सगळा इतिहास माहितीये. मला एक शब्द दे. त्या शब्दामुळे मी थांबलो. उद्धव बद्दल वाईट विचार कधी करू नकोस, यासाठी शब्द दे. म्हणलं साहेब उद्धवच नाही, ठाकरे नावाच्या कुठल्याही माणसाकडे मी वाकड्या नजरेने कधी पाहणार